लग्नानंतरचे प्रेम भाग 24. सुमित अजूनही तसाच बाल्कनीत बसून होता. हां, तुला काहीतरी बोलायचं होतं ना? बोल, ती बाहेर येत म्हणाली. तसं त्याने तिच्याकडे पाहिलं आणि दोघांची नजरानजर झाली. पुन्हा तो तिच्या काळ्याभोर कृष्ण विवर नयनात हरवून गेला. त्यामुळे त्याला जे बोलायचं होतं तेच तो विसरून गेला. थोड्या वेळाने स्वतःला सावरत अचानक आपला हात पुढे करत म्हणतो, फ्रेंड्स. तो कसं बसून म्हणाला. धनश्री त्याच्या अशा वागण्याने चकित झाली. थोड्या वेळाने स्वतःला सावरत म्हणाली, ओके, ठीक आहे फ्रेंड्स. पण सुमित, तू माझ्याशी भांडणार नाहीस ना? आता तर तू माझी फ्रेंड झाली. आता मी तुझ्याशी केव्हाही भांडू शकतो आणि पुन्हा बोलू पण शकतो. तो हसून म्हणाला. यावर ती पण हसली. त्यानंतर थोडा वेळ दोघे गप्पा मारत बसतात. बाहेर संध्याकाळचे मंद वारे वाहत होते. सुमितला तिच्याशी खूप काही बोलायचं होतं, पण शब्द मात्र ओठावरच विरत होते. धनश्री, तू आज खूप सुंदर दिसतेयस. सुमित धीर करून म्हणतो, थँक्स. अरे, वेळ पाहिलीस का? चल जेवायला, ती पटकन उठत म्हणाली. खाली सर्वजण डायनिंग टेबलवर बसले होते. सुमित आणि धनश्री आज सोबतच खाली येतात. त्यांना असं एकत्र आलेलं पाहून सर्वांना आनंद होतो. वैशाली तर त्या दोघांना एकत्र पाहून खूपच खुश होत्या. त्यांची सुमितच्या बाबतीतली चिंता आता मिटली होती. जेवता जेवता धनश्री प्रियाच्या कॉलेजविषयी बोलणं चालू होतं. सुमितचा आनंदी चेहरा पाहून वैशालींना पण हायसं वाटत होतं. हळूहळू धनश्री आणि सुमितचं नातं आकार घेतंय याचं त्यांच्या मनाला समाधान वाटत होतं. थोडा वेळ गप्पा मारून सगळेजण आपापल्या रूममध्ये झोपायला निघून गेले. आज पण धनश्रीने आपला बिछाना जमिनीवर घातला. तो तिला बेडवर झोप म्हणणार होता, पण त्याला जमिनीवर झोप लागली नसती, म्हणून तो काहीच बोलला नाही. धनश्रीची स्वप्न पाहत तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी जिम वगैरे सर्व आटोपून तो बाईक घेऊन तिला कॉलेजला सोडायला गेला. आज पण वर्षा, राशी, मनीषा धनश्रीची वाट पाहत गेटवर उभ्या होत्या. सुमितने त्यांच्या समोरच बाईक उभी केली. हाय जिजू, गुड मॉर्निंग, तिघी पण सोबतच म्हणाल्या. सुमितने पण त्यांना गुड मॉर्निंग विश केलं आणि म्हणाला, राशी, वर्षा, मला तुमच्या कॉलेजमध्ये आल्यावर तरी जिजू बोलू नका ना. मला तुम्ही सुमित म्हणालात तरी चालेल. हो राशी, मी पण तुला हेच सांगणार होते. धनश्री त्याच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाली. तू काय सांगणार होतीस? तो तिच्या थोडं जवळ येत तिला विचारतो. ती काहीच बोलली नाही. बरं ठीक आहे, आम्ही आजपासून तुला सुमितच बोलणार. आता चला ना, कॅन्टीनमध्ये चहा घेऊ, मनीषा म्हणते. हो येईन मी, पण पुन्हा कधी तरी, कारण आज ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग आहे आणि खूप वर्कलोड पण आहे. सो पुन्हा केव्हा तरी, म्हणा तो बाईक स्टार्ट करतच असतो. बरं ठीक आहे, बाय, मनीषा म्हणते. इतक्यात प्रेम समोरून येतो. ए हाय, गुड मॉर्निंग धनश्री, म्हणत प्रेम धनश्रीला हग करतो. सुमितला हे खटकतं, पण तो काही न बोलता निघून गेला. त्या आठवड्यात पूर्ण आठवडाभर सुमित कामातच बिझी होता. त्यामुळे तो धनश्रीला गेटवर सोडून पटकन निघून जात होता. अधूनमधून प्रेम पण त्याला त्याच्यासोबत दिसायचा, पण आता कामाच्या व्यापात एवढा विचार करायला वेळ पण नव्हता. धनश्री पण अभ्यास आणि कॉलेजमध्ये बिझी होती. पण आता दोघांमध्ये मैत्रीचं नातं हळूहळू आकार घेत होतं. दोघं एकमेकांशी जास्त भांडत नव्हते. कधीतरी मैत्रीच्या नात्यात पण भांडणं होत होती, पण थोड्या वेळाने दोघे पण एकमेकांची भांडण मिटून पुन्हा आधीसारखे बोलत होते.
पण इकडे प्रेमच्या मनात मात्र धनश्रीचे विचार पिंगा घालत होते. त्याला आधीपासूनच धनश्री आवडत होती, पण अजून त्याने तिला विचारलं नव्हतं. म्हणजे तिला विचारायचं त्याचं धाडसच होत नव्हतं. अलीकडे तो खूपच तिच्या मागे पुढे करत होता. ही गोष्ट मनीषाच्या लक्षात आली होती, पण निर्मळ मनाच्या धनश्रीच्या लक्षात मात्र ही गोष्ट आली नव्हती. प्रेम पण एका नामांकित बिल्डरचा एकुलता एक मुलगा होता. सर्व सुख त्याच्या पायाशी लोळणं घेत होती. कॉलेजमधील बऱ्याच मुली त्याच्यावर मरत होत्या, पण प्रेम मात्र कोणालाही भाव देत नव्हता. तो तर धनश्रीचं स्वप्न पाहत होता आणि धनश्रीला मात्र यातलं अजून काहीच माहीत नव्हतं. आज पण धनश्री कॉलेजवरून येऊन अभ्यास करत बसली होती. अचानक तिला प्रियाची आठवण आली. पुढे त्या मुलाचं काय झालं, त्या दोघांचं काय बोलणं झालं हे तिला जाणून घ्यायचं होतं. म्हणून धनश्री पटकन उठून प्रियाच्या रूमच्या दिशेने निघाली. धनश्री प्रियाला आवाज देत तिच्या रूमच्या बाहेर आली. तिनं रूमचा दरवाजा नुसताच पुढे लोटला होता. प्रिया, प्रिया, अगं प्रिया, काय करतेस? केव्हाची आवाज देते मी तुला? धनश्री प्रियाला आवाज देत होती, पण प्रिया मात्र अजूनही आपल्याच विचारात हरवून गेली होती. कमाल आहे या मुलीची, केव्हाची आवाज देते, पण माझा आवाज आता हिच्या कानापर्यंत पण पोचत नाही. म्हणजे अजून पुढे काय होईल त्या देवालाच ठाऊक. धनश्री तोंडातल्या तोंडात पुटपुटत पुढे होऊन तिच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवत म्हणते, अगं प्रिया, तुझं लक्ष कुठे आहे? केव्हाची आवाज देते मी? तू कधी आलीस? प्रिया आपल्या तंद्रीतून बाहेर येत चकित होऊन धनश्रीला विचारते, तू जेव्हा उघड्या डोळ्यांनी दिवा स्वप्न पाहत होतीस ना, तेव्हाच आले मी. सांग आता, काय नाव आहे त्याचं, ज्याने आमच्या लाडक्या ननंदबाईचं चित्त चोरलं आहे? धनश्री प्रियाला आपल्या भुवया उंचावत विचारते. अगं काही काय धनश्री, असं काही नाही, प्रिया लाजत बोलते. अब हमारी ननंद रानी हमसे झूठ भी बोलने लगी. आपके गालों की लाली ही हमको सब कुछ बता रही है. धनश्री म्हणते. काय ग धनश्री, प्रिया पुन्हा लाजत म्हणते. आता सांगणार आहेस की? अगं आज पुन्हा तो मला भेटला. हां मग पुढे बोल. अगं तो खूपच हँडसम आहे, म्हणजे अगदी हिरोसारखा दिसतो तो. त्याचं बोलणं, त्याचं चालणं, त्याचा ॲटिट्यूड अगदी एखाद्या हिरोला साजेस आहे. प्रिया बोलता बोलता पुन्हा मध्येच थांबली. हां, हे सर्व तर तू आधी मला सांगितले आहेस, आता नवीन काहीतरी बोल, ती प्रियाला उत्सुकतेने विचारत होती. अगं तो कॉलेजमध्ये आल्यापासून कितीतरी सुंदर सुंदर मुली त्याच्याशी फ्रेंडशिप करण्यासाठी त्याच्या मागे पुढे करतायत. पण तुला माहीत आहे का, आज कॅन्टीनमध्ये तो स्वतःहून माझ्याशी बोलला आणि त्यानं मला फ्रेंडशिपसाठी विचारले. प्रिया बोलत होती आणि तिच्या मनातला आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. धनश्री तिच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपत होती. तिला आनंदात पाहून धनश्रीला पण खूप आनंद झाला होता. हाय हाय प्रिया मॅडम, काय म्हणाला हिरो मग? आणि त्याचे नाव काय आहे? म्हणजे तू म्हणालीस ना तो बोललाय म्हणून, काय बोलला तुझ्याशी? धनश्री उत्सुकतेने विचारत होती. अगं मी तर त्याच्या डोळ्यातच हरवून गेले होते. तो काय बोलत होता ते मला काहीच ऐकू येत नव्हतं. मी पूर्ण ब्लॅक झाले होते ग. फक्त त्याने फ्रेंड्स म्हणून हात पुढे केलेला मला आठवतंय, प्रिया बारीक तोंड करत म्हणाली. धनश्रीला पण लगेच सुमितची आठवण झाली. त्याने पण परवा असंच केलं. अचानक हात पुढे करत फ्रेंड्स म्हणून विचारलेलं. तिच्या डोळ्यासमोर तो प्रसंग जसाच्या तसा उभा राहिला आणि ती पण गालातच हसली. बरं ठीक आहे, आता उद्या तरी त्याला त्याचं नाव विचारून घे आणि मला सांगायला विसरू नको. नाहीतर आता काय, बॉयफ्रेंड भेटला आहे म्हटल्यावर कुठली धनश्री आणि कोण? 4 दिवस झाले तुला माझी आठवण पण आली नाही.
त्याचं हेच कारण आहे वाटतं, धनश्री प्रियाला चिडवत म्हणते. अगं धनश्री, असं काही नाही. बरं ठीक आहे, जरा अभ्यासाकडे पण लक्ष द्या, नाहीतर बसा नुसती हिरोची स्वप्न पाहत. पण काय नशीब आहे प्रिया तुझं, किमान हिरोची स्वप्न तरी तू पाहू शकतेस. नाहीतर आमचं नशीब, आमची स्वप्न पाहायची वेळ आली आणि धनश्री बोलता बोलता मध्येच थांबते. आणि काय ग, काय म्हणालीस धनश्री? अगं स्वप्न न पाहताच स्वप्नातल्या राजकुमाराप्रमाणे माझा सुमित दादा तुझ्या आयुष्यात आला आणि त्याच्या पुढे तर सर्व हिरो फिके पडतील. हे नुसतं असं बोलायचं म्हणून बोलतेस? नाहीतर सुमित दादाला सोडून तुला तर क्षणभर पण करमत नसेल ना. माझा दादा आहेच लाखात एक. आता प्रिया धनश्रीची फिरकी घेत होती. हो हो हो, राहू दे तुझ्या दादाचं कौतुक आता. तर त्या हिरोचा चेहरा तुझ्या डोळ्यासमोरून जात नसेल आणि मी आल्यामुळे त्याच्या विचारात खंड पडला असेल ना, म्हणून आता मला कटवण्यासाठी हे सर्व प्रयत्न सुरू आहेत. मला सर्व समजतं बरं का, धनश्री म्हणते. आता तर काय तुझ्या हातात आयतं कोलीतच सापडलं आहे ना. थांब, संध्याकाळी सुमित दादाला येऊ दे, मग सांगते. आता प्रिया धनश्रीची मस्करी करत म्हणाली. हो का, काय काय सांगणार आहेस ग दादाला? ते त्याला सांगणार आहे, तुला नाही, प्रिया म्हणते. बरं ठीक आहे, कर अभ्यास, मी जाते, म्हणत धनश्री तिच्या खोलीत गेली. सुमित आज पण लेटच आला. ऑफिसमध्ये वर्कलोड असल्यामुळे तो आता रोजच लेट येत होता. रोजच बाहेर त्याच्या मीटिंग सुरू होत्या, त्यामुळे मग तो फोन करून सर्वांना जेवण करून घ्यायला सांगत असे. धनश्री तर तो घरी येईपर्यंत डाराडूर झोपलेली असायची. या आठवड्यात त्याला तिच्याशी बोलायची इच्छा असून पण तिच्याशी बोलायला पण वेळ मिळत नव्हता. कॉलेजला सोडायला जाताना थोडंफार त्यांच्यात बोलणं होत होतं, तेवढंच. धनश्रीची मैत्री झाल्यापासून सुमितला तिच्याशी खूप गप्पा मारण्याची इच्छा होती, पण कामाच्या व्यापात ते जमतच नव्हतं. या विकेंडला तिला घेऊन कुठेतरी बाहेर फिरायला जायचं असा प्लॅन त्याने आपल्या मनात केला होता. त्यानं अजून यातलं धनश्रीला काहीच सांगितलं नव्हतं. इकडे प्रेम पण धनश्रीला प्रपोज करण्याच्या विचारात होता. प्रेमचा मित्र किशोरने या संडेला बाहेर फिरायला जायचं प्लॅन केला होता. प्रेम किशोरला म्हणाला, मग आपण माझी गाडी घेऊन जाऊया ना, आपण आणि आपले कॉलेज ग्रुप सर्वजण सोबतच जाऊया. अरे मग तर आणखीनच मजा येईल. ठीक आहे, तू सांग सर्वांना फोन करून, किशोर म्हणाला. प्रेमने आधी मनीषला फोन केला. प्रेमचा फोन पाहून मनीषा खुश झाली. त्याने तिला बाहेर फिरायला जाण्याविषयी विचारले. ती तर लगेचच तयार झाली प्रेमसोबत बाहेर जायला. पूर्वी आपण सर्वजण जायचं आहे, म्हणजे आपला ग्रुप. या संडेला बाहेर फिरायला जाऊया का, म्हणून तुला विचारायचे होते. मनीषा जरा नाराज झाली, पण तिला प्रेमसोबत वेळ घालवायला मिळणार होता, त्यामुळे तिने लगेच आपला होकार दर्शवला. त्याने तिलाच धनश्रीला आणि राशीला फोन करून विचार म्हणून सांगितलं. ती पण हो म्हणाली. मनीषाने वर्षाला फोन करून विचारलं होतं. सॅटर्डेला संध्याकाळी मनीषाने धनश्रीला फोन केला. हा मनीषा बोल, म्हणते धनश्रीनं फोन घेतला. मनीषाने तिला त्याच्या प्लॅनविषयी सांगितलं. इकडून धनश्री म्हणाली, ग मनीषा, मला घरच्यांना विचारावं लागेल. तिचं बोलणं पूर्ण व्हायच्या आत मनीषा म्हणाली, घरच्यांना का सुमितला? तुला तर आता प्रत्येक गोष्टीत त्याची परवानगी घ्यावी लागत असेल ना आता. मनीषा, तुला तर माहीत आहे आमच्यात किती मोठं भांडण झालं होतं. खरं तर अजूनही सुमित आणि मी बोलत पण नव्हतो आणि त्यानंतर पण आमच्यात रोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण होत होती. पण परवा माहीत नाही सुमित पाटलांना कसला साक्षात्कार झाला. त्याने चक्क माझ्याशी मैत्रीसाठी हात पुढे केला. धनश्री बोलत होती आणि मनीषा शांतपणे तिचं बोलणं ऐकत होती.
मनीषा आहेस ना? हो ग, मी ऐकलंय सर्व. धनश्री, आता मी थोडं बोलू का? हां, बोल. धनश्री, खरं सांगू का तुला? सुमित खूप चांगला मुलगा आहे, असं मला तरी वाटतं. खरं तर त्या दिवशी रस्त्यावर तुमचं भांडण सुरू होतं ना, तेव्हा मला तुझाच राग आला होता. एवढा हँडसम मुलगा आधी काय बोलतं हे ऐकून घ्यायच्या आधीच तू सुरू झाली होतीस. खरं तर तो तुझी माफी मागायला आला होता. हो हो, बास बास मनीषा, देवी, खूप झालं कौतुक. धनश्रीनं तिचं बोलणं मध्येच थांबवलं. हो, तू तर तुझंच खरं करणार, पण सुमितसारखा मुलगा आयुष्यात कोणत्या मुलीला नको वाटेल ग? एवढा हँडसम आहे, वरून श्रीमंत बिझनेसमनचा एकुलता एक मुलगा. त्याच्यावर प्रेम करायचं सोडून तू तर भांडणात फुक्कड वेळ वाया घालवतेस आणि तो भांडण करतो म्हणतेस. मला त्याच्याकडे पाहून वाटत नाही तो तुझ्यासोबत भांडण वगैरे करत असेल म्हणून. बास बास मनीषा, एवढं कौतुक त्याचं आता ऐकवत नाही ग. तुला काय माहीत, लग्न झाल्यापासून तो कसा माझ्यासोबत भांडत होता आणि सारखे मला चिडवायला, तर त्याला मजाच येते. पण या आठवड्यात त्याचं वागणं थोडं बदललं आहे. आता याचं काय कारण आहे ते त्याचं त्यालाच माहीत. धनश्री, तू ना खरंच अशक्य आहेस. बरं मग तुझं काय? तू येणार आहेस की नाही? मी काय सांगू प्रेमला? मनीषा आता वैतागून मुद्द्याचं बोलते. हो ग, घरच्यांनी परवानगी दिली तरच मी येईन. पण माझं लग्न झालेलं तू कोणाला सांगितलं नाहीस ना? नाही ग धनश्री, मी काय वेडी आहे का? मी नाही कोणाला सांगणार. ओके, प्रेमला म्हणावं धनश्री सकाळी सांगते म्हणाली आहे. बरं ओके धनश्री. मॅडम बाय, म्हणून मनीषा फोन ठेवते. इकडे सुमित पण उद्या धनश्रीसोबत बाहेर फिरायला जाण्याची आणि तिच्यासोबत वेळ घालवण्याची स्वप्न पाहत होता. आज संध्याकाळी घरी गेल्यावर तिला विचारूया असं त्यानं मनाशी ठरवलं आणि आपल्या कामाला लागला. धनश्री पण घरच्यांना कसं विचारायचं याचाच विचार करत होती. उद्या ग्रुपसोबत बाहेर जाऊ का नको? घरच्यांना हे पटेल का? तसं सर्वजण पुढारलेल्या विचारांचे आहेत. पण मला असं माझ्या कॉलेजच्या मित्रांसोबत बाहेर जायला आई बाबा परवानगी देतील का? शेवटी जेवणाच्या टेबलवर गेल्यावर आईंना विचारायचं असं तिनं आपल्या मनाशी पक्क केलं. थोड्या वेळाने सर्वजण जेवणाच्या टेबलवर जमा झाले होते. आज पण सुमित लेट येणार होता. धनश्रीने वैशालींना विचारायचं ठरवलं होतं, पण संजयराव ऑफिसच्या कामासंदर्भात बोलत होते. त्यामुळे धनश्रीला वैशालीने सोबत बोलायला मोकाच मिळाला नाही. मग विचारायचं राहून गेलं.